तुम्हाला ही डाएट करून वजन उतरायचं आहे आणि तरी देखील पोटभरीचं आणि चवीचं खायचं आहे, तर मग हे तुमच्यासाठी. हव्या त्या भाज्या घालून तुम्ही हे सोजीचं उपीट बनवू शकता. बघा किती छान आणि कलरफुल झालेलं आहे. ही खपली गव्हाची सोजी आहे, अशी भरडून आणली मी रव्यासारखी. याला थोडं शिजायला वेळ लागते, त्यासाठी याला अंग गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त वेळ भाजायचं नाही आहे, थोडंफारच भाजून घ्यायचं आहे आपल्याला. याला रवा भाजून होईपर्यंत आपण इकडं पाणी उकळायला ठेवायचं आहे. ज्या वाटीनं सोजी घेतलेली आहे त्याच वाटीनं 3 वाटी पाणी आपण इथं उकळायला ठेवलेलं आहे. इथं आपली ही सोजी भाजून तयार झालेली आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण कढईत प्रथम तेल घालून घ्यायचं आहे. 1 चमचा तेल आपण इथं घेतलेलं आहे. ह्याच्यात आपण मोहरी टाकायची, थोडं जिरं, थोडं कढीपत्ता आणि हा बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा. तांबूस होईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघा कांदा इथं थोडा तांबूस झालेला आहे. याच्यातच मी आता ह्याच्यात टॅमॅटो घालणार आहे. जर तुम्ही डाएट करत असाल तर याच्यात तुम्ही मटर, ढब्बू, बीन्स अशा पण भाज्या घालू शकता. टोमॅटो थोडं सॉफ्ट झाल्यानंतर आपण त्याच्यात चटणी, मीठ, जिरेपूड, धनेपूड, थोडीशी हळद हे सगळं घालून मिक्स करायचं आहे. मग याच्यात आपण हे भाजलेले सोजी घालायचे. मग हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुमच्या डाएटप्रमाणे तेल किंवा मसाले याच्यात कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता. हे झाल्यानंतर याच्यात आपल्याला हे उकळलेलं पाणी घालायचं. 1 वाटी सोजीसाठी 3 वाटी पाणी उकळून घालायचं आहे. आता आपण हे थोडा वेळ झाकून ठेवूया. सोजी शिजायला थोडा वेळ लागतो. बघा शिजलेला आहे. थोडी कोथिंबीर घालून हलवून परत 1-2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. बघा आपली सोजी शिजून, हे सोजीचं उपीट शिजून तयार आहे. याला मंद आचेवर शिजवायचं, कारण याला शिजायला वेळ लागतो.